हा 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 आता असणार. इकडे इकडे सर, इकडे या तुम्ही बघा जरा हे काय पद्धत आहे सर. राजमा किती टाकलाय त्यांनी? पहिला जातो की करतायत ते विद्यार्थ्यांवर त्यांना काय पद्धत एवढी पद्धत काय आहे तुम्ही सेंटर किती आपला जरा तुम्ही बोला माध्यमांसमोर. असं म्हणणं आहे की आजचा जो प्रकार शाळेमध्ये घडलाय हा माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा आधी तुम्ही विद्यार्थिनींच्या तोंडून, मॅडमच्या तोंडून, इथं माझ्या बाजूला SMCचे अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, यांचं पहिलं तुम्ही घ्या. आपण याच्यावरती बोलणार. अतिशय संतापजनक प्रकार या शाळेमध्ये खरं तर घडतोय. आपण पाहिलं जेवण तर निकृष्ट दर्जाचं आहे, पण मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय चांगली व्यवस्था इथं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं घ्या, बोलूया तुम्ही. काय नेमकी सकाळी घडलं? दररोज जेवण किती वाजता येतं आणि आज किती वाजता आलं? अकरा वाजता येतं सकाळचं जेवण. आज काय घडलं ते सांगा. आज आहे ना, म्हणजे तिकडं राशन वगैरे झाला आणि जेवण वगैरे आलं तर तिकडं ना, तर पाणी वगैरे प्यायला गेलं त्यामुळे तेव्हा बघितलं की तर भाजी काय होती म्हणून. तर मग वरती आळे आलेले होते भाजीच्या डब्यामध्ये. राजम्याची भाजी होती आणि त्याच्यात आळे होत्या वरती. किती प्रमाणात होते ते आळे? आणि मोठे होते की छोटे होते? मोठाले होत्या. तुम्ही फोटो बघितला, मोठाले होत्या. फोटो मॅडमला सांगितला. वरती तरंगत होते का ते? होत्या. किती तरंगताना दिसलं तुम्हाला? 3-4 होत्या. या अगोदर देखील असे प्रकार व्हायचे का? झाले. तर तुम्ही इथे सांगितलं याबाबत? कोणाला सांगितलं होतं? सरांना, मॅडमला सांगितलेलं आहे. मग त्यांनी काही केलं त्याच्यावरती? मग डबे परत मागे जायचे का त्यावेळेस? मॅडम काय परिस्थिती आजची? आजची परिस्थिती सर, सकाळी 11:15 वाजता जेवणाची गाडी आली. चेक केलं असता डब्यामध्ये आळी सदृश्य होतं. ते नेमकं राजम्याचा मोड होता काय होता माहीत नाही, म्हणजे पाहिला मी. तर तातडीनं सेंट्रल किचनला फोन केला आणि दुसरी भाजी मागवून घेतली. ही मुलींना काही आम्ही वाढलेलं नाही आहे आणि ते लगेच डिस्ट्रॉय करण्यात आलेलं आहे. त्याचे सॅम्पल काय ठेवलेत की नाही मॅडम? सर, सॅम्पल आपण कधी मुलींना जेवायच्या आधी ठेवत असतो, जेवायला वाढायच्या आधी. त्याच्या आधी जेवणाची चव पण घेतली जाते आणि मगच मुलींना त्याचं वाटप केलं जातं. पण त्यात जर आळ्या दिसत आहेत, मुलींचं म्हणणं आहे, मुलींना आळ्या होत्या त्याच्यामध्ये? मग तुम्ही त्याचे सॅम्पल का नाही ठेवले? आळ्या होत्या एवढे निकृष्ट? सर, आपण जेवण काढून ठेवण्याची पद्धती आहे, रीत आहे की सकाळचं जेवण आम्ही संध्याकाळपर्यंत ठेवतो, संध्याकाळचं जेवण सकाळपर्यंत ठेवतो. आता सकाळचं जेवण रात्रीचं जेवण होतं ते ताट आम्ही हे केलं, म्हणजे टाकून दिलं. रात्रीचा विषय नाहीये मॅडम, आता सकाळी जर सांगते ना सर, 11:15 मुलींची जेवणाची वेळ असते 12:45ची. त्याच्यामुळं आल्याबरोबर उतरतानाच ते चेक केलं गेलं आणि तातडीनं, म्हणजे त्याच क्षणी सेंट्रल किचनला सांगितलं की असं असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे, आळी सदृश्य भाजीमध्ये दिसतंय काहीतरी. हे कुणी तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांनी सांगितलं? नाही, गायकवाड सरांनी सेंट्रल किचनला मुलींनी आमच्या निदर्शनात, म्हणजे ते यशोदा आहेत, त्यांनी निदर्शनास आणून दिलं. यशोदा कोण आहेत? तिकडे आहेत ते जेवणाच्या उतरून घेणाऱ्या जे असतात त्यांना यशोदा म्हणतो. सेंट्रल किचनचं त्यांनी लक्षात आणून दिल्या बरोबर. सेंट्रल किचन मुली तर म्हणतात की आम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहिलंय. मग पण गेल्या होत्या ना, मुली पण गेलेल्या. मग अगोदर कोणी मुलींनी पाहिलंय की त्या यशोदा कोणी पाहिलं नाही? की हे मुलींनी पाहिलं. मॅडम मग काही सांगताना तुम्ही सगळं योग्य सांगा, चुकीच्या पद्धतीनं काय सांगताय सगळ्या गोष्टी? प्रार्थनेची वेळ होती आणि नेमकी SMCची मी बैठक बोलवलेली असल्यामुळं मी मॅडम मुलींचा जीव महत्वाचा आहे की बाकी ऍडमिनिस्ट्रेशन महत्वाचं आहे? मुलींचा जीवच महत्वाचा आहे, पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याच क्षणी आम्ही सेंट्रल किचनला सांगितलं की भाजी दुसरी पाठवा, त्याच्यामध्ये आळ्या सदृश्य काहीतरी दिसतंय, तर ते काही मुलींना जेवण वाढलं जाणार नाही. मगाशी आमच्या पत्रकार मित्रांनी विचारलं तसं त्याचे काही सॅम्पल आपण ठेवलेत? सर, वाढायच्या पूर्वी आम्ही शॅम्पल ठेवतो. ते आल्याबरोबर चेक केल्याबरोबरच लक्षात आल्याबरोबर ते डिस्ट्रॉय केल्यामुळे शॅम्पल काय ठेवलं. डिस्ट्रॉय करण्याकरता मॅडम खरं तर त्याचे सॅम्पल ठेवणे गरजेचं होतं, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेची होती, परंतु तुम्ही ते डिस्ट्रॉय केलं आणि एक प्रकारे तुम्ही त्याला पाठीशी घालताय. नाही सर, प्रश्न असा आहे की ते मुलींना वाढण्यात येऊ नये म्हणून ते त्याची विल्हेवाट. मॅडम तिथे आपल्या कोणी लेडीज स्टाफ आहे, जेंट्स स्टाफ आहे, तिथे कोणी लक्ष देणारे लोक आहेत, ते कसं वाढलं जाऊ शकतं जर तिथं सिक्युरिटी आहे तर?
सर तिथे जर तुमची लोक आहेत, वाढण्यासाठी तुमची लोक तिथे उपस्थित आहेत, तर ते मुलींना वाढलं जाऊ कसं शकतं जर तुमची सिक्युरिटी आहे तर? आहे सर सिक्युरिटी. मग तुम्ही आता तर म्हटलं ना ते वाढलं जाऊ शकतं म्हणून, असं कसं होऊ शकतं? नाही म्हणजे लक्षात आल्याबरोबर ते हे केलं ना, डिस्ट्रॉय केलं म्हणजे ते आमचं पुन्हा महत्त्वाचा तसं मुद्दा- होऊ नये हा त्याच्या मागचा हेतू. हो, परंतु त्या संदर्भात ज्या आळ्या आल्या आहेत ह्या दाखवण्यासाठी तुमचे प्रकल्पाचे प्रमुख आहेत, संबंधित ठेकेदार आहे, या सगळ्या लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आपण हे ठेवणं गरजेचं आहे. हे का नाही ठेवलं आपण? हे लक्षात आल्याबरोबर सर की त्याचं काय होतं ते? आळ्या होत्या, मोड होते, काय होतं? आळी सदृश मोड होते की ते आम्ही हाताने चेक करून नाही पाहिलं. मुलींनी चमच्यामध्ये आणून दाखवल्याबरोबर ते वाटण्यात येऊ नये हे कर्मचाऱ्यांना सांगितलं आणि सेंट्रल किचनला गायकवाड सरांनी डिस्ट्रॉय कशा पद्धतीने केलं? सर आपल्याकडे शोष खड्डा आहे, ते शोष खड्ड्यामध्ये ते टाकून दिलं आणि एवढ्या 550 मुली आहेत, एवढं उरलेलं अन्न आणि सेंट्रल किचनची येणारी जी भांडी बिंडी आहे ते तिथं धुवून ते पाणी सगळं, पावसाळा असल्यामुळे ते निचराव होत नाही आणि निचरा न झाल्यामुळे सध्या ते साचलेल्या अवस्थेमध्ये आहे. बंदिस्त असणं गरजेचं आहे असं नाही वाटत? बंदिस्त त्याला पण कपडा लावलेला आहे सर, तिकडं कोणी मुली जात नाहीये. त्याच्या वासनी दुर्गंधी पसरते आणि त्याच्यावरती आपले आपण विद्यार्थी आजारी पडू शकतात, हे जाणवते का? त्याच्यावरती काय करतो आम्ही ठराविक अंतराने 8 दिवसाच्या 15 दिवसाच्या पावडर टाकून त्याला वास येणार नाही आपण किंवा त्याच्यात आपण आत्ता त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं उभं राहणं अत्यंत दुरापास्त होतं. आपणही पाहिलं त्या ठिकाणी, आपण कोणी थांबू शकत नव्हतो. बरोबर आहे सर. जर यदाकदाचित हा प्रसंग समोर आला नसता तर परिस्थिती काय? म्हणजे पण त्याच्यावरती जे खड्डा आहे शोष खड्डा त्याचा पावसामुळे निचरा होत नाही सर. मॅडम, आपले शिक्षक आधी बोलले होते की ते सगळा राजमा आम्ही रिटर्न पाठवलेला आहे आणि आता तो तिथे फेकलेला दिसतोय. नक्की याच्यात काय समजावं की शिक्षकांनी काय सांगतोय? शिक्षक कोणीच नव्हते सर तिकडे. नाही, जेव्हा आम्ही आलो तेव्हा शिक्षकांनी तिथल्या तुमच्या सोबतचे डिस्ट्रॉय शब्द शिक्षक बोलला त्यांनी, डिस्ट्रॉय शब्द वापरला होता मला असं वाटतं. म्हणजे मी त्यावेळेला बोलताना नाही, तुमच्या समोरच बोलले ते आम्ही रिटर्न पाठवलं आणि दुसरी भाजी येते. भाजी येते हे नक्की, आपण मुलींना वाढलेलं नाही जेवण ते. रिटर्न पाठवला, मागे पाठवला, डिस्ट्रॉय केला, नष्ट केला, हां. तो तसाच इथे पडलेला, तो नष्ट झालेला नाहीये. आणि जर रिटर्न पाठवला असं सांगितलं असेल तर मग ही सगळी धुळफेक होती असं वाटत नाही का? नाही सर, तसं काही मला तरी वाटलं नाहीये, कारण डिस्ट्रॉय केलं म्हणजे ते मुलींना वाढण्यात येणार नाही. मग ते परत पाठवलं तरी तिथं डिस्ट्रॉयच होणार ना, ते काही पोलीस परत पाठवणार आहेत. ज्याचा काही लेखी रिपोर्ट केला तुम्ही आजच्या घटनेत? तोंडी सर फोनद्वारे सांगितलेलं आहे. आता तुम्ही त्याच क्षणी एसएमसीची आमची बैठक चालू होती, चर्चा चालू होती. किती करणार आहात का? करणार ना. पाहिले आपण सगळं काय पाहिलं. आळई होती का नव्हती? करून दाखवल्यानंतर ती दिसली आळी. आळई आहे ना सर? ऐका ना, आपल्याला कोणती टेक्नॉलॉजी हवी ना? सर आम्हाला फक्त एकच सांगा, जेवणामध्ये आळी होती की नाही? झूम केल्यानंतर दिसतंय त्या ठिकाणी आळी. मग अशा वेळेस प्रत्येक वेळेस आपण मोबाईल घ्यायचा, फोटो काढायचा, झूम करायचा आणि प्रत्येक वेळेस जेवण चेक करायचं असं असतं का? ही आपली जबाबदारी नाही, ही आपली जबाबदारी नाही का बारकाईने पाहणं? निश्चित नाही, निश्चित. मग आपण आपली जबाबदारी कशी टाळता? सकाळी आपण झूम करून का नाही पाहिलं? ते लक्षात आल्याबरोबरच आम्ही लगेच दुसरं जेवण फेकलं. पण आहे ते जेवण झूम करून, मग आता तुम्ही जेवढं टाळताय सगळं. आणि कुठल्याही प्रकारे मुलांना आम्ही स्वतः ऐका ना जेवतो सर, अगोदर. ऐका ना, आपलं एक मत सांगा की आळई नव्हती म्हणून सांगा. डायरेक्ट क्लिअर आपल्या मनाने सांगा. चला, आपलं जे म्हणणं आहे ते सांगा. आळई नव्हती. आळी ही पोरं सगळी, ही पोरं खोटारडी आहेत, नाही, मॅडम असं- खोटारडी आहेत, आपण नाही, एकटे खरे नाही, आहेत. नाही. तसं काहीच नाही सर. नाही, आपण एकटेच ज्या- खरं ज्या सांगतोय. वेळेला पाहिलं तेव्हा सदृश्य वाटलं. हा, आता झूम करून पाहिलं आळीच दिसते, बरोबर की नाही? पण जेव्हा ते सदृश्य मॅडम, मागाशी होतं- जेव्हा आपण तिथली जी भाजी पाहिली रिटर्न आलेल्या याच्यात, त्याच्यातही आळी दिसली, तेव्हा आपण पाहिलंच नसेल, झूम नव्हतं केलं. एक वेळेस मुलं पाहतात सर, आपल्या सत्सत्व बुद्धीला सर पटलं पाहिजे. स्पष्ट सांगतो आम्ही, मुलांना आळी दिसते आणि तुम्ही म्हणता आळी सदृश्य. काय नक्की, काय गोलमाल काय नक्की? हा तुमच्यावर दबाव कोणाचा नक्की? नक्कीच तुम्ही नक्की कोणाच्या अंडर काम कोणाचाही करताय दबाव साहेब? नाही. आणि आम्ही मुलं सगळी कबूल करतात आळी आणि तुम्ही म्हणता आळी सदृश्य आणि आम्ही तुम्हाला दाखवतो झूम करून दिसतंय. नक्की प्रकार काय? नक्की काहीतरी बोला. डाळामध्ये काळ आहे. तुम्ही बोला, ते निशब्द आहेत. निश्चित पद्धतीने 20 वर्ष झालेली माणसं इथं काम करतायत, दबावाखाली करतायत. यांचं कामच आहे की मुलांना चांगलं उत्कृष्ट जेवण देणे. जर आळय आणि आळय सदृश्य ही गोष्ट सर आम्हाला खूप हास्यास्पद वाटते. तुम्ही ठाम राहा, ही गोरगरिबाची मुलं शिकतात. मला या माध्यमातून आहे ना, राज्याचे आदिवासी विकास मंत्री, त्याच्यानंतर आदिवासी विकास कमिशनर या सरांची आणि पण तक्रार झाली पाहिजे. सगळ्यांची, अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकारी, ह्या सगळ्यांना मला या माध्यमातून सांगायचे तर या शाळेमध्ये थर्ड पार्टी ऑडिट केलं पाहिजे. एक चौकशी समिती बसवा. इथं जेवणच नाही तर सगळ्याच गोष्टी इथं चुकीच्या आम्हाला आढळलेल्या आहेत. बऱ्याच वेळेला आता सुद्धा आम्ही सुरुवातीला आलो तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की कॅमेरा घेऊन यायचा नाही.
अगदी पोलीस प्रशासन सांगते की शासकीय कामाच्या ठिकाणी आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकतो, पण इथं आपल्याला सांगितलं गेलं की प्रकल्प अधिकाऱ्यांचा फोन आहे आणि तुम्ही इथं शूटिंग करू शकत नाही. तुमची शाळा जर चांगली असेल, आलबेल असेल, तर आम्ही कशाला हे करणार आहे. पण एक पालक म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून मी आपल्याला सांगतो, या सर्व जबाबदार लोकांकडे आम्ही शाळेची किंबहुना प्रकल्प कार्यालयाची तक्रार करणार आहोत की आपण जे टिमकी मिरवता, आपण जे सांगता ते अतिशय चुकीचं आहे. शाळेमध्ये साधा घनकचरा व्यवस्थापनाची सुविधा नाही आहे. साधा डकला खोदला, त्या डकल्यामध्ये ते सगळं वतून दिलेलं आहे. इतकी दुर्गंधी शाळेमध्ये पसरलेली आहे. मुलींना आत्ता विचारल्यानंतर गरम पाणी नाही, शौचालयाचं युनिट नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर इथं मुलं राहत असतील तर या शिक्षकांना आपण जाब विचारतो किंवा बोलतोय. काय सोयाबीनवरून राजमेत गेले का? सोयाबीन नाही, सॉरी, राजमाचं हे राजमा होता. राजमा आपण घेतला होता ना, त्या एखाद्या अर्ध्यामध्ये असू शकतं, असं नाही म्हणत नाही मी, पण मी त्यांना भाजी बदली करून दिली लगेच. त्यांना म्हटलं ते वाढूच नका म्हणून. तुम्ही भाजी बदली करून दिली, पण तुमची जी लॅब आहे तिथे लॅबोरेटरी, ती लॅबोरेटरी काय करते मग? काय चेक करण्यासाठी ती लॅबोरेटरी असते? सर आपण भाजीचा सॅम्पल काढतो ना, किती जास्त वाटीवर काढतो आपण सॅम्पल ना, बरोबर. पुढे नाही आपल्याला मुद्दा बरोबर आहे, पण मग कंटेंट नेमकी काय, लॅबोरेटरीचा रिपोर्ट काय आहे आजचा? हे आदिवासी मुलांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार चालला असं वाटत नाही तुम्हाला? नाही साहेब, तसं नाही करत. तुम्हाला तर माहिती चांगलं, आपण चांगलं काम करतोय, पण यशोदाला मी सांगितलं लगेच की देऊच नका, आम्ही बनवतो दुसरी भाजी. नाही, तिथं त्या शाळेमध्ये ते काय प्रकार, किती भयानक प्रकार आहेत. तिथं आळे निघाले तरी मुख्याध्यापक, अधीक्षक ते आळे आहे हे मान्य करायला तयार नाही. नाही, मी तुम्हाला सांगितलं की लगेच सर असं काही नाही, आपण बनवली लगेच भाजी. मी तुम्हाला म्हटलं ना, माझं सहकार्य सगळं कंटिन्यू असते. असं नाही एखादी अर्धी निघते, पण नाही म्हणत नाही, पण थोडस तुम्ही समजून घ्या मला. किती शाळांवरती आपलं जेवण, किती शाळांवरती आपलं जेवण? 2-3 शाळांनाच हे केलं, पण मी स्टॉप केलं भाज्या त्या आणि सगळीकडे बदली केली भाजी. नाही, आपलं किती शाळांना जेवण जाते? दादा 16 शाळांना जातं आपलं. 16 शाळांना म्हणजे आपलं जुन्नर, आंबेगाव हो आणि खेड. आंबेगाव जिल्हा. मग सगळ्या शाळांवरती जेवण पोहोचलं का आता तिकडं? हा पोहोचलं सर, पोहोचलं. गोळीला पण दिलं, सगळीकडे दिलं. देणार नाही. अगोदरचं जेवण मग ते जे राजम्याची भाजी ती काय गेली? ती नाही आपण वाटली ना, ती टाकून दिली आपण. शाळेने परस्पर टाकली का तुमच्याकडे बोलून घेतली? नाही, आमच्याकडे दिली सर, आमच्याकडे दिली. बरोबर. मग सोमवारवाडीच्या शाळेने का त्यांच्या पाठशाळेच्या मागं? हा, ते 2-3 डबे त्यांना म्हटलं माझ्याकडे द्या सर, तर त्यांनी कसं 1-2 डब्यांचं हे केलं, बाकी काही नाही, दिली माझ्याकडे, सगळे आणली आपल्याला बाकी. बरं, ठीक आहे. तुम्हाला अधीक्षक असतात ना चेक करायला, तुमची काय पोस्ट आहे तिथं? सर मी इथं फक्त सुपरवायझिंग करतो ना किचनला. सर किचनला सुपरवायझिंग. आणि आज शासनाचा अधीक्षक कोण आहे? शासनाचा अधीक्षक हे आता सध्या तर ते साबळे सर म्हणून नाव आहे त्यांचं. साबळे सर. चेक कोण करतं जेवण? चेक 3-4 कर्मचारी करतात, पहिले खायतात सगळे. नाही, तसं नाही म्हणजे ते आळे आहेत का नाही, जेवण चांगलं आहे का नाही, कोण बघतंय? ते म्हणजे जेवण टेस्टिंग ना. हा, म्हणजे अधीक्षक करतात ना, ते साबळे सर पण करतात. हा, साबळे सर करतात, बरोबर. साबळे सर करतात, 2-3 कर्मचारी करतात. मग त्यांनी ओके म्हणल्यावरच जेवण पुढे गेलं नाही? हो सर. मग त्यांच्या लक्षात आलं नाही का हे जेवण चुकीचं, बाबा आपण पाठवतोय पुढं? नाही सर, कसं म्हणजे सगळ्या याच्यात नाही ना कुठं दिसलं. तुम्ही सांगा, 16 शाळांनी जेवण मागे पाठवलं का नाही? नाही मागवलं नाही आपण. आलो 16 शाळेंना आपण वाढायला नाही सांगितलं. मग कुठंच म्हटलं एका शाळेला दिसलंय ना, तर नको वाढायला कुठं, असं म्हटलं. एका शाळेत नाही सर, 4-5-6 शाळेमध्ये सापडले. आणि तुम्ही म्हणता एका शाळेमध्ये, तसं नाही, 4-5-6 शाळेमध्ये सापडले. नाही, जिकडून फोन आले ना सर, तिकडे मी सगळीकडे जेवण. मग तुमचं नेमकी जो अधीक्षक आहे तिथं, तो काय काम करतोय? मग जर फोन नसते आले तुम्हाला, नजर चुकीने जर मुलांना जेवायला गेला असतं मग? ते पण आहे सर, पण फोन आले ना सर. मग यांचं नक्की, त्या अधीक्षकाचा नक्की जॉब काय? चेक करतात, ते उभे राहून मागण्या मागवतात सगळ्या शाळेच्या, आणि मग आपल्याला देतात ते. आता तुमच्या ज्या शाळेंना एवढे जेवण द्यायचे. बरोबर. तुमच्या ज्या गाड्या आहेत ना, गाड्या त्या सुद्धा वातानुकूलित नाहीत. त्या सुद्धा असे डबे आहेत आपले लोखंडाचे. आतमध्ये सकाळी जेवण किती वाजता बनायला सुरुवात होते? सर 8:30ला जेवण चालू होतं. 8:30 पर्यंत म्हणजे 9-9:30 पर्यंत आपलं
आणि 8:30 9 वाजेपर्यंत आपले डबे रेडी होते. म्हणजे 1 ते 1.5 तासात रेडी होते डबे. म्हणजे जेवण 1 ते 1.5 तासात रेडी होते का? हा, म्हणजे सगळं चपाती बिपाती पकडलं ना आता 2-2.5 तास लागतात आपल्याला सगळ्या गोष्टीला. म्हणजे पूर्ण डिस्पॅच, स्वच्छता, साफसफाई, पॅकिंग करून. आणि मग ते जेवण ते हा 10:30 पर्यंत गाड्या आपण डिस्पॅच करतो. 10:30 ते 11 पर्यंत. हे जे किराणा माल आहे हे कोण पुरवते आपल्या याला? किराणा कोण पुरवते? किराणा सर मुंबई ऑफिसवर ना वाशी मार्केटवर आपण परचेस करतो. ना कोणाकडून काय नाव आहे एजन्सीचं? असं एक नाही सर, डाळीवाले वेगळे, तांदूळवाले वेगळे, असे एजन्सीवाले आहेत. मसालेवाले कुठले येते? मसाला कुठून येतोय? मसाला पण मुंबईवरनच येतोय. इथं कोण आपलं ना देणार आहे तर आपण इकडच्या वेंडर लोकांकडनं पण घेतो. नाही तसं नाही आम्ही काय विचारतोय ही सगळं मटेरियल जर ऑथोराइज मग हे चेक कोण करते? व्हायच्यात आळ्या आहेत का? ऑथोराइज डीलरकडनं घेतो सर. हा हे कोण? हा तर ते मग चेक करायला येतात ना सर, चेक करतो आपण. कोण चेक करायला येते? कोण चेक कर? यंत्रणा कोण असते? यंत्रणा म्हणजे कच्चे माल गोडाऊनची यंत्रणा आहे. हा. 3 जण असतात गोडाऊनमध्ये. कोण म्हणजे ते कोण? तुमच्या संस्थेचे का गव्हर्नमेंटचे? संस्थेचे येते आणि गव्हर्नमेंटचे साहेब येते. गव्हर्नमेंटचे साहेब कोण? आणि पुढे पण येतात ना, पीओ कोतवाल साहेब, हे लोक पुढे मग पण येतात. ते काय बघतात येऊन तिथं? धान्य बिन्य सगळं चेक करतात, एक्सपायरी डेट बघतात, सगळं चेक करतात. बरं. आणि मग याच्यामध्ये आता एवढ्या आळ्या सापडल्या सगळ्या शाळेमध्ये, मग हे चेक नव्हतं? हे चेक हा लॉट कोणी चेक केला होता? कोणत्या अधिकाऱ्यांनी चेक केला होता? हे साबळे सर ते होते ना सर. बरं आता पण आहे तो लॉट आपल्याकडे तिथं किचनला. आहे त्याला लॉट? त्याचं काय बॅच ठरलेलं असतील ना? नाही, शेतकऱ्याचा माल आहे ना तो माल घेतलेला. शेतकऱ्याचं मग तुम्ही आता म्हणता ऑथोराइज हेंडर कडून नाही घेतो शेतकरी कोणी घेतो? हा काय प्रकार आहे? नाही कडधान्य आलं ना सर, कडधान्य असलं ना तर आपण ऑथोराइज म्हणजे शेतकरी असतात ना त्यांच्याकडनं पण घेतो. कोणते शेतकरी? आता हा कोणत्या शेतकऱ्याकडून घेतला होता? हा आपण मार्केट यार्डवरनं घेतला होता. आपण कोणत्या शेतकऱ्याकडून? आता तुम्ही म्हणले शेतकऱ्याकडून घेतला, मार्केट यार्ड मधून घेतला. सर मुंबई ऑफिस बघते नाही सर. कोण आहे मुंबई ऑफिसचा? मला नंबर पाठवा. ठीक आहे सर. इन्चार्ज कोण आहे? नंबर पाठवा आणि ते साबळे सरांचं रिपोर्टिंग करा का त्यांनी न बघता ते सगळे पाठवले म्हणून बघा, मला सांगा. ठीक आहे. हे खूप गंभीर दखल घेतली जाणार आहे याची.